श्री स्वामी समर्थ. शक्य ही शक्य करतील स्वामी. नमस्कार सगळ्यांना. आजचा व्हिडिओ एका नवीन टॉपिक वरती आहे. काय काय लोक म्हणतात नवीन युट्यूबर असलं का नाही स्वामी समर्थांचं नाव घेऊन हे असं व्हिडिओ टाकत जाऊ नका, स्वामी समर्थांना पुढं करत जाऊ नका, त्यांच्यामुळं सबस्क्रायबर वाढतील. चुकीची भावना आहे तुमची ती. तसं नाही कोण काय करत. ज्याची स्वामी समर्थांवर श्रद्धा आहे का नाही ती स्वामी समर्थांचं नाव घेतो. करायचं. आणि ही माझी मुलगी आहे बघा, मोठी मुलगी. ही 3 मुली आहेत मला, मुलगा नाही. आणि ह्या मुलीचं कधी डिलिव्हरीच्या टायमाला हीच थोडं लय अवघड कंडिशन होती. डिलिव्हरी नॉर्मल पण होणार नव्हती आणि बाळ उलट्या पोझिशनमध्ये होतं. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं का नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही म्हणून. आणि घाबरावले मला सगळेजण. असं होतं येतच होतंय, असं नको करू. आणि मला काही माहिती नव्हतं बघा. पहिलीच डिलिव्हरी माझ्या मुलीची. मी कोणाची डिलिव्हरी पण कधी हातानं असं केली पण नाही आणि बघितली पण नाही डोळ्यासमोर. आणि त्याच्यामुळं मला भीती वाटली. माझं असं वाटायला लागलं सगळं एकतर कोण जळके असते, कोण चांगले असते शेजार पाजारला. कोणाकोणाला वाटते की होऊ दे यांचं वाटलं, पण देवाला नसते ना वाटत तसं. मी स्वामी समर्थावर त्या दिवशीपासून जी भक्ती ठेवली, ज्या दिवशी मला कळालं की माझ्या लेकराचं बाळात पण होणार नाही, त्या दिवशीपासून मी हिला कधी जसं पोटात बाळ असतानापासून हिला मी शिकवत होते स्वामी समर्थाचे रोज 108 वेळा. नाही होते तुला फक्त 11 वेळा तर का म्हणा त्यांचं नाव घेतो. स्वामी समर्थ महाराज, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत जा. जेवण केली का ते म्हणायला लावायचे तिला. संध्याकाळी रोज फिरत असताना संध्याकाळचा व्यायाम करायला लावायची संध्याकाळचं. आणि तर मग डिलिव्हरीच्या टायमाला का नाही इतका त्रास झाला हिला. डोळे बिळे सगळे पांढरे शिपट केली. आणि नरड्यामध्ये इथवर अख्खं पांढरं शिपट असं पाण्याचा थेंब सुद्धा हिच्या नरड्यात मला दिसत नव्हता. मी तिथंच होते जवळ तिच्या. मला हिच्या हालत बघवत नव्हता अजिबात आई म्हणून. आणि असं रडू यायला लागलं मला. पण तुम्हाला काय सांगू शकत नाही मी. मला वाटायला लागलं की माझं लेकरू आता राहते का नाही असंच वाटायला लागलं. पण